हॅलो ऑल. मी डॉक्टर भक्ती. आज आपण होमिओपॅथीविषयी बोलणार आहोत आणि होमिओपॅथीचे प्रश्न तुमचे माझ्यापर्यंत सकाळी आले आणि त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहे. कारण त्यामागे दोन गोष्टी आहेत. एक तर आपल्याला होमिओपॅथीच्या गोळ्यांविषयी आत्ता अर्सेनिक अल्बम सगळ्यांनी घेतलं असेल, पण बरेचसे प्रश्न उपस्थित झाले असतील. रादर जे होमिओपॅथी ज्यांनी कधी घेतली नाही, सो त्यांच्यासाठी हा पहिला अनुभव असेल. म्हणून आज आपण भेटतोय. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जेव्हा होमिओपॅथीविषयी जे प्रश्न पडतायत, सो त्या प्रश्नांमधले प्रामुख्याने सगळ्यांना कॉमन जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं द्यायचा मी प्रयत्न करते. कारण जेव्हा मी पेशंट करत असते तेव्हा पेशंटना मी पूर्ण कल्पना देते किंवा त्यांना माहिती असतं होमिओपॅथी म्हणजे काय आहे. पण जे नवीन लोक असतात ज्यांना की होमिओपॅथीविषयी काहीच माहीत नाही, त्यांच्यासाठी आजचा लाईव्ह डेडिकेटेड. सो पहिली गोष्ट मी थोडा माझा इंट्रोडक्शन देते. मी डॉक्टर भक्ती, मी MD होमिओपॅथ आहे आणि जेव्हा MD करत असतानाच म्हणजे मी सुरुवातीपासून खूप रेअरली अदर दॅन होमिओपॅथी मेडिसिन्स घेतल्यात. त्यामुळे होमिओपॅथीच्या मेडिसिन्स कशा ॲक्ट करतात हे मी तुम्हाला सांगू शकते आणि स्वतःच्या एक्सपिरियन्सनुसार सुद्धा. सो दुसरी गोष्ट अशी आहे की होमिओपॅथीसोबत मी मानसशास्त्राचा अभ्यास केलेला आहे. त्यामुळे होमिओपॅथी आणि मानसशास्त्र हे कसं सोबत जाऊ शकतं हे अगेन सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. त्याच्यामुळे ती थोडीशी मदत होईल मानसशास्त्राची मला होमिओपॅथी अजून छान सांगताना. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता साधारण 8 वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे आणि सध्या मानसशास्त्र, होमिओपॅथी आणि थेरपीज या 3 बेसिसवर माझ्या OPD आणि मी जिथे जिथे कामाला आहे तिथे तिथे काम करते. सो एकंदरीत तुमचे प्रश्न माझ्याकडे येऊ द्यात या चॅट बॉक्समध्ये. पहिल्यांदा ॲलोपॅथी म्हणजे काय, होमिओपॅथी म्हणजे काय, सिद्धा म्हणजे काय, युनानी म्हणजे काय, आयुर्वेद म्हणजे काय. सो मी कुठल्याच पॅथीच्या अगेन्स्ट नाही आहे, कारण सगळ्या पॅथींचं एकच मोटो आहे की समोरच्या माणसाला बरं वाटावं, समोरच्या माणसाचा आजार दूर व्हावा. पण तरी पण ॲलोपॅथी म्हणजे काय, तर प्रत्येक पॅथीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. ॲलोपॅथी, ॲलोज या शब्दाचा अर्थ आहे अपोजिट, बरं का. जसं ज्या आजाराच्या सिम्पटम्स किंवा ज्या आजाराची लक्षणं आहेत, ॲलोपॅथीचं औषध त्या लक्षणांच्या विरुद्ध ॲक्शन क्रिएट करतं. म्हणून आपण काय म्हणतो की अँटीडोट. अँटीडोट म्हणजे काय, एखाद्या आजाराचं एक लक्षण आहे, जर त्याला मारून टाकायला मी त्याच्या अगेन्स्ट काम केलं. सो ॲलोपॅथीचा जो गुणधर्म आहे तो आजारांच्या लक्षणांच्या अपोजिट लक्षणं तयार करणारी औषधांचा वापर. सो मग ह्याच्या पुढे जाऊन कसं होतं की ॲलोपॅथीमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा एखादं सिम्पटम येतं, फॉर एक्झाम्पल मला खूप जळजळ होतीये, किंवा मग जळजळ होतीये, तर मग आपली जर तुम्ही ॲलोपॅथीची जळजळीवरची औषधं पाहिली तर ते शीतलता देणारी असतात, म्हणजे थंडावा देणारी असतात. मग हे ॲलोपॅथी असं काम करतं. होमिओपॅथी काय करतं, तर होमिओपॅथी म्हणतं की आजाराची जी लक्षणं आहेत तीच लक्षणं निर्माण करणारी औषधं दिली जातात, राईट. पण मग ती निर्माण कुणावर करतात, तर होमिओपॅथीची सगळी औषधं ही हेल्दी ह्युमन बिंग, हेल्दी माणसावर प्रयोग केलेली असतात आणि जेणेकरून आम्हाला हेल्दी म्हणजे मेंटली, फिजिकली, सोशली, एन्व्हायरमेंटल सगळ्या साईडने तो माणूस हेल्दी हवा आहे. त्याच्यामुळे होमिओपॅथीची औषधं अशीच मार्केटमध्ये येत नाहीत. आणि ज्या वेळेस आम्ही पायलट प्रोजेक्ट, मेजर प्रोजेक्ट असं त्या होमिओपॅथीची औषधं प्रूव्ह होतात, म्हणून त्याला ड्रग प्रूव्हिंग म्हणतात, तेव्हा ती मार्केटमध्ये येतात. मग होमिओपॅथीचा सिद्धांत असा आहे, जर का मला जळजळ होणारा त्रास असेल, त्याचं एक लक्षण आहे की मला खूप आगाग होतीये, आणि जर का तेच लक्षण ज्या औषधामध्ये असेल ते औषध जर एका हेल्दी माणसाने घेतलं तर त्याला ती लक्षणं सुरू होतील. म्हणजे काय, तर आम्ही समचिकित्सा वापरतो, म्हणजे ईट का जवाब ईट से, सिंपल भाषेत. ओके. मग
आयुर्वेद काय म्हणतं? सो आयुर्वेद आणि होमिओपॅथी खूप सिमिलर लेवलने जाते, पण आयुर्वेदामध्ये क्रूड फॉर्मच्या मेडिसिनचा उपयोग होतो. क्रूड फॉर्म म्हणजे काय? तर एखादं औषध, सपोज आपण अद्रक घेतलं, सो अद्रकाचा काढा घेतला म्हणजे मी काय केलं, अद्रकाला एक तर बॉईल केलं किंवा ते ते सगळ्याच्या सगळं सेवन केलं, राईट. पण होमिओपॅथीमध्ये अद्रकाचे फक्त औषधी गुणधर्म यूज होतात. आणि मग ते कशा पद्धतीने यूज होतात, तर होमिओपॅथीची जी औषधं आहेत त्याला म्हणतात, एक पद्धत आहे तर त्याला म्हणतात पोटंटायझेशन. पोटंटायझेशन म्हणजे काय? तर आम्ही नॅनो फिजिक्सवर विश्वास ठेवतो. नॅनो फिजिक्स याचा अर्थ असा आहे की औषधी द्रव्य जेवढं तुम्ही पोटंटाइज करा, पोटंटाइज म्हणजे एका फिजिकल एनर्जीचा दुसऱ्या फिजिकल एनर्जीमध्ये रूपांतर करण्याची जी प्रोसेस असते त्याला पोटंटायझेशन म्हणतात. आणि मग हे पोटंटायझेशन कसं होतं, तर त्याची औषधाची मात्रा, आपण पोटेन्सी वाढवतो ना, म्हणजे लोक काय म्हणतात, तर मी बाबा आज 500 mg ची गोळी घेतली ॲलोपॅथिकमध्ये जाऊन, जर आजार कंट्रोलमध्ये नाही आला तर मग 500 पेक्षा जास्त mg ची गोळ्या सुरू होतात. एक्झॅक्टली होमिओपॅथीमध्ये काय होतं, तर तुम्ही जर होमिओपॅथीच्या औषधांमध्ये सगळ्यांना माहिती असेल, ऑर्सेनिक 30 घेतलंय आम्ही, ऑर्सेनिक 200 घेतलं, ऑर्सेनिक 1m घेतलं. हे काय आहे, तर जेवढं ते औषधी गुणधर्म जास्त होतात तेवढे ते औषधाचे मॉलिक्युल्स कमी कमी होत जातात. म्हणजे जेवढं ते डायल्यूट फॉर्ममध्ये असेल, नॅनो पार्टिकल किंवा नॅनो टेक्नॉलॉजीचा अर्थ असा आहे, जेवढं ते अदृश्य होत जातं ना, तशी त्याची पोटेन्सी किंवा पॉवर वाढत जाते. सो हे झालं होमिओपॅथीचं. अजून एक प्रश्न होता की होमिओपॅथीच्या मेडिसिन्स ज्या आहेत त्या इतर फार्मसीमध्ये, ॲलोपॅथिक फार्मसीमध्ये का नाही मिळत? सो त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की मुळात तुम्हाला जर कळलं असेल तर आमच्या दोन्ही पॅथींच्या मेडिसिन आणि त्याचा सिद्धांत वेगवेगळा आहे, राईट. सो जेव्हा होमिओपॅथीची फार्मसी असते, होमिओपॅथीचे आमचे नियम असतात, त्या नियमांपैकी एक नियम असा आहे, जसं जसं तुमचे होमिओपॅथ तुम्हाला सांगत असतील की तुम्ही कच्चा कांदा, कच्चा लसूण खाऊ नका, किंवा कुठल्याच विक्स फॉर्ममध्ये, वेपरायझेशनमध्ये, ॲलोपॅथीमध्ये तुम्ही ती औषधं घेऊ नका. याचा अर्थ दोन वेगवेगळ्या पद्धतीची औषधं जर तुम्ही वापरली तर ती एकमेकांना कापतात, एकमेकांचा जो इफेक्ट आहे तो कमी होतो. म्हणून होमिओपॅथीची जी फार्मसी असेल तर तुम्ही बघितलं असेल की सगळ्या काळ्या रंगाच्या बॉटल्स असतात, आणि त्या काळ्या रंगाच्या बॉटल्स तुम्हाला माहिती आहेत की सूर्यप्रकाशामुळे आपली जी औषधांची कार्यक्षमता कमी होऊ नये म्हणून ती तशी ठेवलेली असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय असतं, तर होमिओपॅथिक फार्मसीमध्ये जर तुम्ही गेलात तर आमच्या मेडिसिन्समध्ये दोन गोष्टी असतात. एक तर डायल्युशन, म्हणजे आता सगळ्यांनी जे आर्सेनिक अल्बम घेतलेलं आहे ते त्यांनी काय केलं, त्या ज्या तुम्हाला पांढऱ्या गोळ्या ज्या दिसतात, एक प्रश्न आहे की होमिओपॅथीच्या गोळ्या तयार कशा करतात, तर होमिओपॅथीच्या गोळ्या तयार करतात कशा, तर पहिल्यांदा मला खूप लोक म्हणतात की मॅम डायबेटीस आहे तर शुगर चालत नाही, मग तुमच्या गोळ्या कशा चालते, तर अगदी लॉजिकल प्रश्न आहे हा. पण होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या असतात ते गोट मिल्क मधून तयार होतात. गोट मिल्क म्हणजे काय, तर शेळीच्या दुधापासून ओके तयार होणाऱ्या त्या गोळ्या असतात. मग त्याच्यात आणि बाकीच्यांमध्ये फरक काय, तर शुगरचे जे खूप सारे केमिकल फॉर्म्स असतात, राईट. मग त्याच्यामध्ये कुठले कुठले असतील, तर सुक्रोज आहे, लॅक्टोज आहे, गॅलॅक्टोज आहे, फ्रुक्टोज आहे, हेच त्याचे छान छान फॉर्म आहेत. मग जेव्हा मी म्हणते की आपण नॉर्मल जी साखर खातो ना, तर ती कशाचं फॉर्म असते, तर ती असते फ्रुक्टोज ज्याच्यात जास्त असतं, ओके. आणि आपण म्हणतो की ग्लुकोज द्या, म्हणजे काय, आपण साखर वाढवतो, ओके, एनर्जी वाढवतो. सो सगळ्यात जो माइल्डर फॉर्म आहे तो आहे लॅक्टोज, आणि त्याच्यापासून होमिओपॅथीच्या गोळ्या तयार होतात. आणि त्या ज्या गोळ्या तयार होतात तर त्या कशा असतात, तर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या सल्फर फ्री असतात, राईट. तर त्याच्यात कुठल्याच प्रकारची भेसळ नसते. म्हणून ज्याच्यामध्ये शुगरचं प्रमाण इतकं कमी आहे त्याच्यामध्ये आमचा मेथड काय असते, तर जर तुम्ही ओरिजिनल औषध जर तोंडावर घेतलं तर ते अतिशय स्ट्रॉंग चरचरणारं असतं, जीभ चरचरते त्याच्यामुळे, आणि ते थोडंसं असं खूप म्हणजे घेणार नाहीत कोणी लोक. पण मग ते काय करतो आम्ही, तर
शुगर पिल्समध्ये, त्या गोळ्यांमध्ये टाकतो. आता त्या गोळ्यांमध्ये का टाकतो? सो दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जेव्हा आपण गोळ्यांमध्ये औषधं टाकतो तेव्हा आम्ही मात्रेवर खूप विश्वास ठेवतो. म्हणजे व्यक्तीला मला इतकंच औषध द्यायचं आहे जे की त्याची प्रतिकारक क्षमता जी की आता थोडीशी डाऊन आहे, त्याच्यामुळे तो नॅचरली बरा होऊ शकत नाही. म्हणून मला फक्त त्याच्या प्रतिकार क्षमतेला नॅचरल क्युअर म्हणतो आम्ही. नॅचरल क्युअर म्हणजे काय? मला तुम्हाला बंबार्ड नाही करायचं औषधांनी, किंवा मला तुम्हाला औषधांनी ॲडिक्ट व्हाल असं पण नाही करायचं. मला काय म्हणायचं आहे की जसं सगळ्या प्राण्यांना निसर्गामध्ये प्रत्येक प्राण्याला स्वतः बरं होण्याची क्षमता आहे, आणि ती बरं होण्याची क्षमता कशी आहे? तर त्याच्या स्वतःच्या इम्युनिटीनुसार, प्रतिकारक क्षमतेनुसार. मग ती प्रतिकारक क्षमता जेव्हा डाऊन होते तेव्हा होमिओपॅथीची जी नॅचरल लॉ फॉलो केलेल्या मेडिसिन्स असतात त्या फक्त तुमची प्रतिकार क्षमता बूस्ट करतात, आणि जेणेकरून पुन्हा एकदा तुम्ही नॅचरली बरे होतात. सो मग होमिओपॅथीमध्ये बोलताना आम्ही म्हणतो आम्ही क्युअर करतो. मग तुम्ही मला म्हणाल की बरं होणं, क्युअर होणं याच्यात फरक काय? सो जेव्हा की इतर, आय डोंट नो, मला खरंच इतर पॅथींचा खूप रिस्पेक्ट आहे, पण फॉर एक्झाम्पल मला आत्ता डोकं दुखतं आहे आणि मी ॲलोपॅथी घेतली. सो माझं डोकं दुखणं आत्ता थांबलं, पण ते उद्या परत जर का तशी सिच्युएशन निर्माण झाली तर ते परत एकदा वाढेल, राईट? मग आता जेव्हा मी म्हणतीये की मला माझा आजार पूर्णतः बरा करायचा आहे, म्हणजे तो अशा कुबड्या लावून नाही. सो तो जिथून सुरू झाला ना तिथे जाऊन होमिओपॅथीची औषधं काय करतात तर तुमच्या प्रतिकार क्षमतेला इतकं स्ट्रॉंग करतात की तो क्युअर होतो. म्हणजे जसं मला कधीच नव्हता आजार आणि कधीच मला आजार नसल्यावर मी कशी होते तर मी क्युअर या फॉर्ममध्ये होते, राईट? सो या सगळ्यामध्ये होमिओपॅथीची औषधं कशी दिली जातात? सो होमिओपॅथीची औषधं तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की आमच्याकडे केस टेकिंग चालते खूप मोठी. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की केस टेकिंग मोठी नसते. जर का तुम्ही आम्हाला अचूक माहिती दिली तर तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होईल अशा मेडिसिन्स असतात. ओके, म्हणजे खऱ्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर होमिओपॅथीच्या मेडिसिन एक एक माणूस असतो. आम्हाला फक्त त्या माणसाला योग्य माणसाची किंवा योग्य औषधाची भेट घडून दिली की आमचं काम संपतं. मग त्या सिलेक्शनसाठी आम्ही फिजिकल मेंटल सिम्पटम्स घेत असतो. मग जेवढी माहिती तुम्ही आम्हाला अचूक द्याल तेवढं तुमचं अचूक मेडिसिन्स मला देता येईल. मग दुसरा एक प्रामाणिक प्रश्न असतो जसं आर्सेनिक अल्बम. खूप लोक म्हणतात की जर का मॅम ही वैयक्तिक माहितीवर आधारित पॅथी आहे तर मग आता कसं दिलं तुम्ही आर्सेनिक अल्बम सरसकट सगळ्यांना? सो त्याच्या मागे कारण आहे. प्रत्येक पॅथीमध्ये दोन घटना असतात, एक तर इंडिव्हिज्युअल आणि दुसरं म्हणजे जीनस एपिडेमिकस, राईट? सो जीनस एपिडेमिकस म्हणजे काय तर मी आता खूप लोकांना एकच लक्षणं सुरुवात झाली, जसं आपण आता सगळे पॅन्डेमिकमध्ये आहोत. तर माझ्याकडे आत्ता लाईफ सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट हवं ना, नाही तर त्या मेडिकलला काही उपयोगच नाही राहणार जर का मी लाईफ सेव्हिंग करू नाही शकले. म्हणून होमिओपॅथीच्या इतिहासामध्ये आम्ही अशा काही लोकांवर प्रयोग केले गेले एका औषधाचे जे सरसकट सगळे एकच लक्षणं दाखवतात, राईट? आणि त्याने काय केलं, आम्ही मास इम्युनिटी तयार केली. ओके, मग जे लोक त्यातून अगदीच म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ॲटलिस्ट काहीतरी आधार आहे चालायला, आणि तो आधार मला तग धरून देईल. प्रत्येकाचा स्पीड वेगळा असू शकतो. ओके, आणि जेव्हा मी म्हणते की आता यू आर सेफ, आर्सेनिक अल्बम घेतलाय, आता सगळ्यांची मास इम्युनिटी मी त्या लेवलला नेलेली आहे, पण याचा अर्थ फक्त आर्सेनिक अल्बमवर डिपेंड राहायचं का? तर नाही. आता पुढची जेव्हा केस टेकिंग येईल, जेव्हा तुम्ही तुमच्या होमिओपॅथकडे जाल तेव्हा तुम्ही ज्या आत्ता प्रेझेंटमध्ये ज्या सगळ्यांना जे जे कंप्लेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल मला पण डोकेदुखी आहे, तुम्हाला पण डोकेदुखी आहे बरं का, आणि मी डॉक्टरकडे गेले आणि मी म्हणाले की मला ना याच्यासारखीच डोकेदुखी आहे. सो तसं नसणार आहे. माझ्या डोकेदुखीचं कारण वेगळं असणार आहे, माझी त्या डोकेदुखीला रिॲक्शन वेगळी असणार आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होमिओपॅथ करतो आणि त्यानुसार त्यावेळी जी योग्य मेडिसिन आहे ती तुम्हाला दिली जाते. मग याचा पुढचा प्रवास कसा होतो तर होमिओपॅथी जेव्हा म्हणते की आम्ही क्युअर करतो तर होमिओपॅथी काही जादू नाही. म्हणजे एक डोसवर, अर्थात मला खूपदा अनुभव येतो, म्हणजे मी प्रचंड होमिओपॅथीच्या प्रेमात आहे, कारण मला 70-80% एका डोसनंतर रिझल्ट सांगणारी लोक आली, पण तरी पण जमिनीवर पाय असावेत आणि आपल्याला नॉलेज माहिती आहे, सायन्स माहिती आहे. म्हणून एक सांगते की आपण सगळे कांद्यासारखे आहोत. तर आपला आजार जो असतो तो नॉर्मली काय होतो,
कमी महत्वाच्या अवयवाकडून जास्त महत्वाच्या अवयवाकडे जातो. जर सप्रेस, ज्याला म्हणतो आम्ही सप्रेस केलं, हा म्हणजे काय होतं, तर बाबा माझं आज डोकं दुखी आहे, किंवा सगळ्यांची कॉमन समस्या ऍसिडिटी, आणि ऍसिडिटीवर तुम्ही काय करता, अँटासिड घेत राहता. अँटासिड घेतल्यावर मला बरेचसे पेशंट म्हणतात मी अँटासिड घेतल्यावर ओके असतो, ओके, पण नंतर ना मॅम परत सुरू होतं. ते परत का सुरू होतं, तर तुम्ही कपाटामध्ये घड्या घालून कपडे नाही ठेवले आणि नुसतं कोंबून ठेवलं, तर आज ना उद्या दरवाजा उघडल्यावर ते सगळं बाहेर येणार आहे. सेम होमिओपॅथीमध्ये औषधं देताना मात्र तसं होत नाही. तुमची ऍक्च्युअल जी समस्या आहे ती तुम्हाला कमी दिसते, पण त्याच्यासोबत तुम्ही त्याच्या खाली जे काही दाबून ठेवल्यात ना बऱ्याच समस्या, खूप जुना माल असतो तो, सो तो एक 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 करत वर येतो. आणि होमिओपॅथीचा प्रमुख सिद्धांत आहे की असं औषध असतं जे अतिमहत्वाच्या अवयवाला जो आजार जडलेला असतो ना, तो सिस्टमॅटिकली कमी 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 करत कमी महत्वाच्या आजारापर्यंत किंवा अवयवापर्यंत आणतो. सो माझ्या 1-2 केसेसमध्ये असं माझ्या लक्षात आलं की त्या माणसांना साधी कंप्लेंट होती, मे बी म्हणजे खूपदा असं होतं की ना डॉक्टरला सांगताना आत्ताची समस्या होते, लहानपणाचं कोण आठवत असतंय, आणि सडनली दे स्टार्टेड विथ मॅम मला बालदमा होता, मला लहानपणी जो त्रास होता तो आता परत सुरू झालाय. याचा अर्थ ती आमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह साईन होती, कारण आम्ही लाईफ सेव्हिंग करत आलेलो. सो होमिओपॅथीच्या अजून काही छान नॅचरल लॉ जेव्हा मी म्हणते, म्हणजे निसर्गाचा नैसर्गिक सिद्धांत जो सगळ्या माणसांना सगळ्या प्राण्यांना लागू आहे, तो म्हणजे मेजर आमचे सांगते. म्हणजे मला मुद्दामून आज हे सेशन घ्यायची कारण याचं होतं की जेव्हा आपण होमिओपॅथकडे जातो ना, बिलीव्ह मी, तुम्ही जेवढे जास्त ट्रान्सपरंट असाल तेवढा तुमचा आजार लवकर बरा होतो. आणि हे सगळं नॉलेज असेल तर तुम्हाला माहिती असेल की वी आर इन अ सेफर हँड, ओके. आणि आपण सगळेच जण, सगळ्यांनाच एकच त्रास असतो, त्यामुळे असं काही नसतं की हा माझा त्रास खूप असा सिक्रेट ठेवण्यासारखा आहे. इट इज नॉट लाईक दॅट. सो यापेक्षा जास्त तुम्हाला जर माहिती असेल तर प्लीज मला प्रश्न विचारा, म्हणजे पुढचा तसा येईल. होमिओपॅथीमध्ये जेव्हा मी म्हणते की कमी महत्वाच्या अवयवाकडनं जास्त महत्वाच्या अवयवाकडे आजार सरकत नाही, याचा अर्थ तुम्ही मला म्हणालात की भक्ती मला खूप डोकं दुखतंय, हां, आणि भक्ती काय आहे ना, माझं पोट खूप बिघडलंय, ओके. तर आता तुम्हाला विचार करायचा आहे की कुठला कमी महत्वाचा अवयव आहे, कुठला जास्त महत्वाचा अवयव आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तर ज्या लोकांना स्किनचे प्रॉब्लेम्स असतात आणि त्यांनी वारंवार क्रीम वगैरे लावून ते प्रॉब्लेम घालवलेले असतात, त्यांना 10-15 वर्षांनी श्वास घ्यायला त्रास होतो. हा, म्हणजे काय, स्किन म्हणजे आउटर लेअर आहे, बाहेरचं आवरण आहे जे आपलं प्रोटेक्शन शीत आहे, आणि तुम्ही त्याचा जो आजार आहे तो इतका आतात घालवला की ते जे सगळ्यात महत्वाचं ऑर्गन आहे, अवयव आहे, की तुमची श्वसन क्षमता, ती त्याने डॅमेज केली आहे, राईट. मग आता जेव्हा मी स्किनवर औषध देणार आहे, मग तुम्ही म्हणाल की मग भक्ती काय करणार तू, सो व्हॉट आय डू, आम्ही असं औषध सिलेक्ट करणार आहे की तुमचं आधी लंग वाचलं पाहिजे आणि मग आपण स्किनवर येतो, आणि मग जसा आजार आत आलाय ना तसाच तो बाहेर जायला पाहिजे, ओके. मग आपण बोलवलेला आजार आहे, आपण बोलवलेला पाहुणा आहे, तर तो जर मेन दरवाजातून आलेला आहे तो खिडकीतून कसा बाहेर जाईल, ओके. सो त्याला मला रीतसर खिडकीतून न घालवता दरवाजातून घालवायचा आहे. इज दॅट ओके? सो नाव हाऊ फार सर्टन डोसेस ऑफ स्पेसिफिक मेडिसिन टॅबलेट प्रूव्स द मोस्ट सिग्निफिकंट रिझल्ट फॉर द पर्सन टू पर्सन इन ड्यू कोर्स. ओके, वंडरफुल क्वेश्चन इट इज. सो फर्स्ट ऑफ ऑल, आम्ही जे डोस ठरवतो तर ते डोस कसे ठरवतो, तर त्या डोस ठरवण्याच्या मागे 3 गोष्टी असतात. आपलं वय, तुम्हाला माहिती असेल की लहान मुलं खूप जास्त इंथूवाली असतात, हा, आणि त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता खूप अफाट असते, ओके. मग त्यांना आपण उगीच 500 mg ची टॅबलेट देऊ का? जसे ॲलोपॅथिक लोक कमी टॅबलेट देतात, तसंच होमिओपॅथीचं आहे. होमिओपॅथीमध्ये डोस जो असतो तो जेव्हा मी वाढवते, ओके, तर ती कधी वाढवते, जेव्हा की त्या माणसाच्या आजाराची जी क्षमता आहे ती खूप स्ट्रॉंग असेल तेव्हा, बरं का. आणि जेवढा जुनाट आजार असेल किंवा जेवढा फ्रिक्वेंट आजार असेल तोपर्यंत डोस त्याचे बदलत राहतात. सो पर्सन टू पर्सन मध्ये, आता सपोज आपण सगळ्यांनीच आर्सेनिक 30 घेतलं, सगळ्यांनी घेतलं, तर मी काय म्हटलंय, तर आपण आत्ता फॉलो करतोय जीनस एपिडेमिकस, म्हणजे मला सगळ्यांचंच आयुष्य आत्ता वाचवायचंय, राईट. आपण आता एक पहिली लेअर ऑफ प्रोटेक्शन शीट दिली सगळ्यांना कॉमन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ, कारण केस टेकिंग घ्यायला एवढा वेळ नसतो, आणि हे प्रूव्हन आहे. जर तुम्ही सगळ्यांनी गुगल सर्च केलं ना, तर होमिओपॅथी
एकदा वापरली गेली होती खूप आधी, जेव्हा लेप्टोस्पायरोसिसचा अटॅक आला होता, आणि तेव्हा होमिओपॅथीने खूप बेस्ट रिझल्ट दिले. देन बंगालमध्ये होमिओपॅथी खूप घराघरात वापरली जाते, कारण इव्हन काही काही लोकांचे रिझल्ट आहेत प्लेगमध्ये वापरलेली, म्हणजे जीनस एपिडेमिकस म्हणून होमिओपॅथी खूप मस्त काम करते. पण मग पुढे पेशंटची गडबड कुठे होते, पेशंट तिथेच थांबतो आणि पुढचे फॉलोअप थांबवतो, राईट. आणि मग जसं की आता सपोज मी आता जस्ट ओपीडीवरनं आले, मी ऑलरेडी दमलेली आहे हां, आणि त्याच्यामध्ये मी ॲनेमिक आहे, मग मी माझा आजार जो आहे तो माझा डबल स्पीडने पुढे जाईल ना. सो व्हॉट आय डू, मी प्रिकॉशन्स घेतली ॲनिमिया कमी करायची, पण मी माझी मेडिसिन जी सिलेक्ट करेल ना, तर ती माझ्या प्रोफेशन बेस्ड असेल, किंवा मी कुठल्या पद्धतीने विचार करते, कसा करते, त्यावर असेल. आता बरेचसे प्रश्न येतात, एक तर प्रोस्टेट च्या आजारांवर होमिओपॅथी आहे का, आणि आता दुसरा प्रश्न आहे की डायबिटीसवर कितपत योग्य आहे होमिओपॅथी. सो होमिओपॅथीचा पहिला सिद्धांत असा आहे की आम्ही आजाराला ट्रीट करत नाही, तर आम्ही औषधं कुणाला देतो, तर आम्ही माणसासाठी देतो. हां, म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्याकडे किंवा कुणा होमिओपॅथकडे कुणाकडेही कंप्लेंट घेऊन जाता, की तुम्ही असं म्हणता की भक्ती आज माझं डोकं दुखतंय, आणि भक्ती आज माझं पोट दुखतंय. ओके, तो पोट आणि डोकं कुणाचा भाग आहे, एका शरीराचा भाग आहे, तो एका माणसाचा भाग आहे. मग आजार जुना आहे की नवा आहे, यावर जशी औषधांची मात्रा ठरते, तसं तो डायबिटीस आहे का, प्रोस्टेट आहे का, काय आहे, एनिथिंग एव्हरीथिंग कवर्ड इन होमिओपॅथी, बरं का. आणि दुसरं म्हणजे क्रोनिक असो ॲक्यूट असो, म्हणजे आता जस्ट झालेला आजार असू दे, नाही तर खूप 150 वर्षापूर्वीचा असू दे. ओके, सो तो दोन्ही पण आजारांना होमिओपॅथी डील करते, पण केस टेकिंग आमची मात्र बदलू शकते. सो अजून डॉक्टर सरांनी अजून एक छान दिलंय की आपल्या भावनांचा आणि आजारांचा संबंध तुम्ही कसा लावता, त्या स्पेसिफिक घटनेचा आणि आजारांचा संबंध जोडताना वेळेचे महत्त्व लक्षात घेता का. ओके, सो आता प्रत्येकाची केस टेकिंग वेगळी असते. फुल क्युअर होतं का, क्युअर होतं मॅम, पण क्युअर करताना ना एक टीमवर्क असते. म्हणजे मी माझ्या नेहमी पेशंटला सांगते की तुम्ही मला किती मदत करणार आहात. तर जेव्हा मी असं म्हणते, तेव्हा याचा अर्थ क्युअर म्हणजे काय, तर आपल्याला स्वतःकडे CCTV सारखं बघावं लागेल, आणि योग्य वेळी जर सपोज मला माझा जुनाट आजार समोर आला आणि मी घाबरून काय केलं, ॲलोपॅथी घेतलं आणि परत मी डब्बा बंद केला किंवा कपाट बंद केलं, तर मग परत माझ्या मेडिसिनच्या अगेन्स्ट मेडिसिन जातात, आणि मग ती केस क्युअर न होता स्टॉप होते, पॉज होते. सो क्युअरसाठी पेशंटची आणि डॉक्टरची अतिशय एकमेकांवर निष्ठा लागते, आणि सगळे आजार क्युअर होतात. पण अर्थात मी अजिबात खोटं बोलत नाहीये, पण तेवढा वेळ मात्र द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही 150-200 वर्षापूर्वी जर एखाद्या पाहुण्याला बोलवलं असेल, तर तो त्याच्या पुढच्या जनरेशन पण तिथे ठाण मांडून बसेल, मग तो त्याला निदान 1 वर्ष तरी तुम्ही डेडिकेटली द्या. सो त्यामुळे तेवढा तुम्हाला वेळ द्यावा लागेल, राईट. सो व्हॉट इज द रेमेडियल ट्रीटमेंट टू प्रोटेक्ट अगेन्स्ट अल्टिमेट रिझल्ट अकॉर्डिंगली. रेमेडियल, जेव्हा आपण रेमेडी हा टर्म वापरतो, आता इथे ना व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मेडिसिन, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेमेडी, आणि व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिलेक्टिव्ह रेमेडीज, राईट. तर रेमेडीज हा शब्द होमिओपॅथीमध्ये वापरत नाहीत. ओके, होमिओपॅथिक रेमेडीज जो शब्द असतो तो इन जनरल जनरलाइज कन्सेप्ट आहे. पण जेव्हा मी म्हणते की इंडिव्हिज्युअल व्यक्ती टू व्यक्ती असतं, तेव्हा माझा तो शब्द असतो की माझी होमिओपॅथिक मेडिसिन आहे. रेमेडी इज अ जनरलाइज टीम. मग आता फॉर एक्झाम्पल आर्सेनिक अल्बम इज व्हॉट, जीनस एपिडेमिकस, म्हणजे दॅट इज अ जनरलाइज टर्म, राईट. पण मग माझ्याकडे जे आता पेशंट येतात, त्यांनी आर्सेनिक अल्बम घेऊन मी ती वेळ तर मारली, पण पुढच्या वेळेला मला त्यांची मेडिसिन बदलावी लागणार आहे, आणि ती मला केस टेकिंगच घ्यावी लागेल. ओके, सो या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचा प्रश्न येतो की मॅडम फार बोर होतं तुमच्या केस टेकिंगला, सगळं कशाला उकरत बसा, आत्ता ते सांगा ना. सो मगाशी जे डॉक्टर बोथरा सरांनी विचारलंय त्याचं उत्तर आहे, तर प्रत्येकाची मेडिसिन प्रॅक्टिस वेगळी असते. आता माझी मेडिसिन प्रॅक्टिस ही माइंड सोल बॉडीवर आहे. म्हणजे मला असं म्हणायचं की मी होमिओपॅथिक मेडिसिन तर तुम्हाला दिलेली आहे, पण आपण तुमच्या ॲक्शन रिॲक्शनवर काम करूयात का. फॉर एक्झाम्पल पेप्टिक अल्सरची केस आहे, अल्सर्स, ओके, ॲसिडिटीची केस आहे, तर माझा अभ्यास मला असं सांगतो की तुम्ही लहान मुलाला जर प्रश्न विचारला की लहान मुलाला, म्हणजे जर लहान मुल रडत असेल आणि त्याला बोलता वगैरे येत नसेल, अगदी तान्हं बाळ, तर प्रत्येकाचं लक्ष कुठे जातं आधी, की अगं त्याचं पोट बिघडलं असेल, राईट. सो आपलं पोट, आपले अवयव आपल्याशी बोलत असतात.
राईट. आणि मग ज्यांना अँगर मॅनेजमेंट शिकवली आणि अँगर मॅनेजमेंट सोबत त्यांची योग्य त्यांच्या सिमिलर म्हणतो आम्ही सेम आणि सिमिलर मध्ये खूप फरक आहे. सेम आणि सिमिलर याचा अर्थ काय आहे? सेम म्हणजे तुम्ही आणि मी सेम दिसतोय बघ ना, आज आपण सेम ड्रेस घातलाय, राईट. म्हणजे काय थोडा फार फरक आहे. आणि सिमिलर म्हणजे काय, तर एक्झॅक्टली मी तुझी कॉपी पेस्ट आहे, राईट. ओके, सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन दॅट. सो इन दॅट केस आपल्याला त्या गोष्टी एक्झॅक्ट मेडिसिन्स फाइंड आउट करावी लागते. सो माझ्या गुडघ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, मी घ्यायची होमिओपॅथी गोळ्या. व्हेरी नाईस. आता यांच्या गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला या जेव्हा म्हणतात ना, तेव्हा त्यांनी फक्त गुडघा फोकस केलाय का, तर ऍक्च्युली त्यांना गुडघ्याचं रिलीफ मिळालं. पण त्यांनी जर का छोटंसं अजून ऑब्झर्वेशन केलं ना, तर त्यांचा गुडघा तेव्हा अतिमहत्वाचा अवयव होता जो होमिओपॅथीने सेव्ह केला. आणि आता आजार जर पूर्ण बाहेर काढायचा असेल तर मात्र होमिओपॅथला सोडायचं नाही. मॅडम आत्ता अनसिक्युअर्ड वाटतंय आपल्याला, तर मग आपल्याला कशाचा काय मॅनेज करायचं? ओके, सो बरं झालं हा प्रश्न विचारला. होमिओपॅथी म्हणजे काय, तर आपला ना आपला एक काय म्हणतात गाडी आहे आपण एक, आणि आपला ड्रायव्हर आपलं मन आहे आणि आपली बुद्धी आहे. तर आपण काय करतो, माझ्या बुद्धीला लॉजिकल वाटलं. फॉर एक्झाम्पल आता आपण सगळे पॅन्डेमिक मध्ये आहोत. पण मला जर विचाराल तर मी पॅन्डेमिक मध्ये खूप जास्त बिझी झाले. म्हणजे मी टू बी व्हेरी फ्रँक, वर्षात माझी ओपीडी साधारण 9ला संपायची, तर आता ती सकाळी 8 ते रात्री 9. इट्स लाईक, पण मला मजा येते. तर मग हे कसं झालं, तर मी काय केलं, माझे मन आणि माझी बुद्धी ही विवेक ज्याला म्हणतो की सिमिलर, आपल्याला काय हेल्पफुल आहे आणि काय अनहेल्पफुल आहे ते कळालं पाहिजे, राईट. आता मग पॅन्डेमिक मध्ये आपण जर म्हटलो की मी ना करोना किती भंगार आहे, किती डेंजर आहे, आणि याला मी मायक्रोस्कोप खाली टाकलं करोनाला, आणि त्या करोनाचे फक्त साईड इफेक्ट एवढंच बघत राहिले, तर माझं मन जे आहे, जी गाडी चालवत आहे, ते कशाने आहे, ते भीतीने एकदम ग्रासलेलं आहे. मग माझी गाडी सरळ मार्गावर जाईल का इकडे तिकडे जाईल? सो मला एक सांगायचं आहे की मग पॅन्डेमिक मध्ये आपल्याला सिच्युएशनचा स्वीकार करायचा आहे एक, पण त्या सिच्युएशनचा स्वीकार करून मस्तपैकी चादर तोंडावर ठेवून किंवा भीतीने कुडकडून जायचं नाहीये. तर आपल्याला काय करायचंय, ठीक आहे ही सिच्युएशन आहे, पण मी याला उगाच ओव्हर जनरलाइज खूप मोठी गोष्ट तयार न करून बागुलबुवा करणार नाही. आणि या गोष्टीने सर एक गोष्ट होईल की आपण बऱ्याच वेळा सावलीला घाबरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सगळे अंधारात असो आणि आपण गप्पा मारत असो आणि एकदम भिंतीवर सावली दिसली तर आपण दचकतो का, तर काय ते काहीतरी खूप मोठं दिसतंय. मग तसं पॅन्डेमिकला आपल्याला मोठं करून घाबरायचं नाहीये. आणि त्यामुळे काय होईल, तर आपल्या मनामध्ये एक सिक्युअर्ड भाव असा येईल की ओके, मी प्रॉब्लेमला टाळत नाहीये, पण प्रॉब्लेम इतका पण मोठा नाहीये की अरे सगळेच जण सफर होत आहेत ना, असं नाही की तो माझ्यावरच आलाय. मग आपण एक काम करूयात का, अजून कुठल्या कुठल्या पॉसिबिलिटी आहे. when you see opportunity in the crisis, that time you can save yourself. But if you see crisis and if you feel that ki this crisis is going to kill me, that itself like आपला अर्धा जीव भीतीनेच जातो, राईट. सो याच्यामध्ये अशा सवयी टाळा ज्याने आपण मायक्रोस्कोप खाली गोष्टी धरतो आणि त्याला खूप मोठं करतो. सो होमिओपॅथीमध्ये मन, शरीर आणि आत्मा याचा विचार होतो. आत्मा म्हणजे काय, तर आत्मा याचा अर्थ भूतप्रेत नाही. आत्मा म्हणजे आपली युनिकनेस. म्हणजे भक्ती वेगळी आहे आणि माझ्यासमोर आता चंदा मॅम आहेत, त्या वेगळ्या आहेत, प्रेमेन सर आहेत, ते वेगळे आहेत. तर हे वेगळे पण काय आहे, तर तो त्यांचा सोल आहे, आत्मा आहे. ओके, मग माइंड काय आहे, माइंड म्हणजे आपण जसं स्वतः वाढलोय, मग ते परिस्थितीमुळे असो किंवा स्वतः, तर आपली एक जडणघडण म्हणजे माइंड. आणि शरीर म्हणजे आपली त्याच्यावर रिॲक्शन. सो जेव्हा मी होमिओपॅथीची केस घेते किंवा कुठलाही होमिओपॅथ किंवा आयुर्वेदिक डॉक्टर घेत असेल, तेव्हा तो या तिन्हींचा विचार करतो आणि तो फक्त तुमचा विचार करतो. तो कधीच चूक बरोबर विचार करत नाही. जसं की आता फॉर एक्झाम्पल मी फिल्म इंडस्ट्रीत आहे आणि फिल्म इंडस्ट्रीतलं लाईफस्टाईलच वेगळं आहे, त्यांच्या ड्युटीज असतात वेगळे. तर मग तेव्हा काय होतं, सो तेव्हा मला असं नाही म्हणायला लागणार की अरे नाही रोज सकाळी ना उठायचं असतं, ब्रह्ममुहूर्तावर उठलो ना की खूप भारी असतं. आय डोंट हॅव टू से दॅट, कारण ती त्यांची लाईफस्टाईल आहे आणि मला माझी अख्खी केस टेकिंग त्यांच्या इंडिव्हिज्युअल लाईफस्टाईलमध्ये फिट करायची आहे आणि मला छान मेडिसिन त्यांना सूट होईल ते द्यायचं आहे. हा अट्टाहास नाही आहे की तुला जे पाहिजे तेच मला. सो इन होमिओपॅथी साईड इफेक्ट कॅन बी अवॉइडेड, बट समटाइम द ड्यू रिझल्ट मे
perhaps be delayed accordingly. Okay, very nice question. होमिओपॅथीमध्ये लोकांचा असा समज आहे की रिझल्ट खूप लेट येतात, पण रिझल्ट लेट का येतात ते थोडंसं बघूयात. तर पहिल्यांदा बिंग अ होमिओपॅथ मी हे मान्य करते की होमिओपॅथी सायन्स खूप स्ट्रॉंग आहे, पण सायन्स पोचवणारे आमच्यासारखे जे डॉक्टर आहेत ते जर वैयक्तिकरित्या कुठे कमी पडले तर तो त्यांचा दोष असतो, तो होमिओपॅथीचा नसतो. दुसरं म्हणजे होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स असा प्रकार कसा आहे सांगते. ॲग्रेवेशन आहे. म्हणजे होमिओपॅथी घेतली आहे आणि कोणा माणसाचं ऑर्गन फेलियरने मृत्यू झाला असं ऐकायला मिळत नाही, कारण आमचे जीवघेणे साईड इफेक्ट नसतात. पण जर का तुम्ही ओव्हर डोस घेतला, म्हणजे काही काही लोकांना असं वाटतं या 4 गोळ्या काय करणार, राईट, मग ते काय करतात, ओव्हर डोस घेतात, तर तेव्हा मेडिसिनल ॲग्रेवेशन होतं. ॲग्रेवेशन म्हणजे तोच त्रास जरा जास्त पद्धतीने व्यक्त होतो आणि मग तो तुम्हाला वाटतं की ते मेडिसिनमुळे झालाय. तो आपला फॉल्ट असतो, कारण डॉक्टरचं जर ऐकलं नाही किंवा डॉक्टरकडनं चुकून काहीतरी चूक झाली देण्यात, तर तो त्याचा फॉल्ट असतो. दुसरं म्हणजे डिले अजून का होतो, तर डिले तुम्ही 2-4 ट्रीटमेंट, म्हणजे काही लोकांना सवय असते ना की आपण या डॉक्टरकडनं पण घ्यावं, त्या डॉक्टरकडनं पण घ्यावं, तर ती खिचडी असते. आणि होमिओपॅथी कॅन्ट लिव्ह इन क्राउडेड प्लेस, आणि इव्हन होमिओपॅथ कॅन्ट लिव्ह इन क्राउडेड प्लेस. म्हणजे मी माझंही सांगते तुम्हाला, माझी ॲडव्हर्टाईज नसते. याचा अर्थ जेन्युअन पणे येणाऱ्या ज्या केसेस आहेत, ज्यांचा विश्वास आहे त्या सायन्सवर, आणि जे एकनिष्ठतेने काही दिवस, म्हणजे माझ्याकडे मी 3 महिने सांगते की बाबा 3 महिने तरी सोबत करा, आणि पहिल्या ह्याच्यात रिझल्ट नाही आला तर गो बॅक, राईट. पण इट इज लाईक युअर चॉईस, अशी जबरदस्ती नाही की तू माझ्याकडे येच, राईट. मग याचा अर्थ काय, तर मला सुटसुटीत लागतं. मग म्हणून आमचा लॉ ऑफ सिम्प्लेक्स नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे काय, आम्ही कॉम्प्लेक्सिटीवर विश्वास नाही ठेवत, म्हणून मी मल्टी प्रॅक्टिस नाही करत, किंवा होमिओपॅथ करत नाहीत की हे पण दिलं. म्हणजे जसं ॲलोपॅथीची ती प्रॅक्टिस असेल, आणि विथ ड्यू रिस्पेक्ट, ॲलोपॅथीमध्ये जर तुम्ही पेनकिलर घेतली तर तुम्हाला अँटासिड पण देणार, अँटासिड दिली तर तुम्हाला अजून, का तर पेनकिलरमुळे ॲसिडिटी वाढेल, आणि मग ॲसिडिटी वाढल्यावर मग ती कमी करायची म्हणून अँटासिड देणार, राईट. किंवा अँटीबायोटिक्सचा डोस असेल, या सगळ्यामध्ये काय करतात ते ना, त्यांची थेरपिस्ट तशी आहे की ते एकाला एक सपोर्टिव्ह करत जातात. पण होमिओपॅथीमध्ये तसं नाही आहे. होमिओपॅथी बिलीव्ह ऑन सिम्प्लिसिटी, लॉ ऑफ सिम्प्लेक्स, आणि मिनिमम डोस. मिनिमम डोस म्हणजे काय, तर जेवढा पर्सनलला गरजेचा आहे, व्यक्तीला गरजेचा आहे, तेवढंच आम्ही डोस देणार. मग तुम्ही म्हणाल की थोडंसं मॅम डोस वाढवा ना, तर तसं नसतं. जेव्हा आम्ही ग्लोब्युल्सचा दुसरा अर्थ असा आहे की का आम्ही शुगर पिल्सवर देतो, तर ते ना शोषतं, आणि जेवढं तुम्हाला लागतंय ना औषध, तेवढंच ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. एनिथिंग एक्सेस इज लाईक अ पॉयझन. थोडंसं जास्त लेंदी होत असेल तर प्लीज मला सांगा. कन्क्लुडिंग दिस ऑल सेशन टू फ्यू थिंग्स. फर्स्ट ऑफ ऑल, होमिओपॅथी घेताना होमिओपॅथीची पथ्य बाकी काहीच नाही आहे, फक्त औषधी गुणधर्म असणाऱ्या गोष्टींपासून थोडं लांब राहा, कारण मग ते एकमेकांना अँटीडोट करतात. जसं कच्चा कांदा. कच्चा कांदा तुम्हाला माहिती असेल की खूप औषधी आहे आणि उग्र आहे. ज्या ज्या गोष्टी उग्र आहेत त्या नॅचरली होमिओपॅथिक मेडिसिनची प्रोडक्टिव्हिटी कमी करतात, म्हणून त्या नाही करत. दुसरं म्हणजे कॉफी इज अगेन स्ट्रॉंग. मग मला खूप लोक म्हणतात की मग जर साऊथची लोक असतील ना, तर त्यांना लहानपणापासून त्या कॉफीला ते सुटेबल असतात, त्याच्यामुळे त्यांना मी म्हणत नाही कधी की कॉफी नका घेऊ. पण जे महाराष्ट्रीयन आहे, जे की कालपर्यंत चहावर होते सडनली कॉफीवर आले, सो त्यांना मी सांगते. तिसरी गोष्ट म्हणजे माइंडचा अभ्यास जेव्हा आम्ही करतो तेव्हा व्यक्तीचं वेगळेपण त्याच्या विचारांवर असतं, आणि त्या विचारांवर सायकोलॉजीचा थोडासा त्याच्यात मी पॉइंट आउट टाकते की जर आपल्याला माहिती असेल की ही गाडी सपोज अल्टो आहे आणि दुसरी गाडी वॅगनार आहे, सो वेन यू आर ड्रायव्हिंग अल्टो दॅट टाइम यू हॅव टू ड्राईव्ह अकॉर्डिंगली टू अल्टो. तुम्ही ट्रक असल्यासारखं चालवू नाही शकत ती, किती जरी ट्रकची प्रॅक्टिस असेल तरी. सो इट इज अ इंडिव्हिज्युअलाइज पॅथी. दुसरं म्हणजे सोल जेव्हा मी म्हणते तेव्हा स्पिरिच्युअलिटी खूप जास्त असते. आय टोटली बिलीव्ह ऑन स्पिरिच्युअलिटी विथ होमिओपॅथी, कारण जसं आमचं खूप कॉमन ठरलेलं उदाहरण आहे, मुलांना सगळ्या होमिओपॅथिक विद्यार्थ्यांना माहिती असेल की एक लोखंडाला दुसरं जे आहे
लोखंडाला चुंबक एखादं आहे ते अट्रॅक्ट कसं करतं, तर तुम्हाला त्याचे डायरेक्ट रिझल्ट दिसतात की ते अट्रॅक्ट झालंय, तुम्हाला ती प्रोसेस नाही दिसत. म्हणजे होमिओपॅथीच्या मेडिसिन्स काम कशा करतात, तर ती प्रोसेस दिसत नाही. म्हणजे हा आमचा ड्रॉबॅक असू शकतो की आम्ही प्रूव्ह नाही करत आहे. पण मी तुम्हाला मंडळी सांगते की IIT पवईमध्ये असे खूप सारे रिसर्च पेपर निघाले जिथे की होमिओपॅथीचे ॲक्शन्स प्रूव्ह झालेत, पण त्या डोळ्यांनी दिसत नाही म्हणून आम्ही त्याला डायनॅमिक पॅथी म्हणतो. जसं आपण सगळे श्वास घेतो तर आपल्याला श्वास दिसतोय का, पण आपण जिवंत होत, राईट. सो म्हणून दिस इज अ डायनॅमिक pathy. The cause and effect always boost your body immune system by the intake of homeopathic treatment gradually as well. Yes ma'am, absolutely. पण होमिओपॅथीमध्ये अजून एक आहे, म्हणजे स्वभावाला औषध आहे. कारण स्वभाव म्हणजे काय आहे, तर मला ज्या अनुभव आले त्या अनुभवांनी मी तुम्हाला उत्तर देते. जर मला बिटर अनुभव आले, मला वाईट अनुभव आले की बाबा FBचे लोक वाईटच असतात, राईट, मग मी तेच डोक्यात ठेवेल आणि मी तशी रिॲक्शन. पण ज्या अर्थी मला कालांतराने मला लक्षात येत की नाही, FB इज विथ अ गुड पीपल ऑल्सो, तर नॅचरली माझी रिॲक्शन कमी होते. सो स्वभाव काही आपण जन्मजात घेऊन आलेला नसतो. माझा तरी आत्ता विथ ड्यू रिस्पेक्ट ऑफ माय एज अँड माय एक्सपिरियन्स मे बी मी चुकू शकते, पण स्वभावाला औषध आहेत. आणि होमिओपॅथीमध्ये स्वभाव चेंज होतो. म्हणजे माझे खूप सारे पेशंट आहेत जे म्हणतात की मी पूर्वी इतका चिडायचो पण आता मी इतका नाही चिडत. याचं कारण असं आहे की त्याच्या बॉडीला अननेसेसरी स्ट्रगल करावा लागत नाही, राईट. आणि काय एका पेशंटमध्ये 4 आजार असतील तर एकाच औषधाने बरे होतात, हे खरे आहेत का? आता तिथे डॉक्टर तुम्हीच हा प्रश्न विचारलाय, त्यामुळे मी फक्त नॉलेज शेअर करते. प्लीज यू हँडल दिस विथ युअर रिस्पेक्ट और प्रॅक्टिस. तर एकाच पेशंटला 4 आजार असतील तर एका औषधाने बरे होतात का? माझ्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा मी म्हणते की मी कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी देते, म्हणजे मी त्या पर्सनॅलिटीला अकॉर्डिंग रेमेडी देते, तेव्हा 4ही आजारांच्या इंटेन्सिटीमध्ये त्या माणसाला फरक जाणवतो. मग जेव्हा तो दुसऱ्या केस टेकिंगला येतो तेव्हा त्याच्या त्या वेळेच्या परिस्थितीनुसार मी माझ्या मेडिसिन चेंज करते. आणि मी सिंगल डोस प्रॅक्टिशनर असल्यामुळे येस, मला तरी असं वाटतं की एकच माणूस आहे, 4 वेगवेगळे आजार असले तरी अवयवांवर किंवा इंटेन्सिटीवर त्याच्या सगळ्याच इफेक्ट पडतो. आणि माझं महत्त्वाचं असं आहे की कमी महत्त्वाचे अवयवांपेक्षा जास्त महत्त्वाचे अवयव आधी मी सेफ करते आणि मग नंतर मग अर्थात माझी जिथे प्रॅक्टिस चालते तिथे मी कशी करते, तर मी होमिओपॅथिक ट्रीटमेंट करते, काउन्सिलिंग सायकोलॉजी करते आणि थेरपी ट्रेनिंग करते. मग याच्यामध्ये सपोज एखादा माणूस, मी योग शिक्षक असल्यामुळे मग बऱ्याच वेळा नॅचरोपॅथीच्या फक्त एक्सटर्नल व्यायाम आम्ही लागू करतो. सो ओव्हरऑल मला म्हणायचं पेशंटला बरं वाटलं पाहिजे, बाकी काही असू दे. मायग्रेनवरती काही उपाय आणि किती डे मध्ये पेन कमी होतं? आता हा एक खूप कॉमन प्रश्न आहे. मायग्रेन असू दे, कॅन्सर असू दे, सर्दी पडसं असू दे, स्किन असू दे, सगळ्यावर होमिओपॅथी काम करतं. आणि किती वेळात फरक पडतो, तर याचं प्रामाणिक उत्तर मी तुम्हाला सांगू का, तर ते व्यक्तीवर आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कुणाच्या तरी रेफरन्सने आलात माझ्याकडे आणि तुमचा खरं विश्वास नाही आहे त्या पॅथीवर, सो तुम्ही किती जरी औषध घेतलं आणि मी किती जरी मनापासून दिलं ना तरी ते काम नाही करणार. पण जर तुम्हाला, जर खरंच तुम्ही मला अचूक माहिती दिली तर मला एका डोसमध्ये रिझल्ट आलेले पेशंट आहेत. पण हे सगळं जे आहेत ते व्यक्तिविशेष आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्तीवर. आणि नाहीतर खूपदा असं होतं की माझ्याकडे ना अल्कोहोलिझमसाठी पेशंट येतात आणि मी त्यांना सांगते की मग आता तुम्हाला जर फरक पडला तर प्लीज मला सांगा. पण मग त्यांच्या घरात पार्टी होते आणि परत ते अल्कोहोलिझमवर जातात, मग तिथे होमिओपॅथ काही करू शकत नाही. सो इज एनी difference between homeopathy and backflyer remedy? Wonderful question. So this is like होमिओपॅथी आणि बॅकफ्लार एकत्र नाही आहेत, आत्ताच सांगते. बॅकफ्लार मेडिसिन्स होमिओपॅथिक मेडिसिन नाही, पण बॅकफ्लार मेडिसिन्स ज्या आहेत, मी स्वतः बॅकफ्लार्स देते. तर बॅकफ्लार मेडिसिन ज्या आहेत त्या फुलांच्या अर्कापासून होमिओपॅथिक पद्धतीने तयार केलेल्या मेडिसिन्स आहेत. म्हणजे त्या पोटंटायझेशननुसार तयार केलेल्या आहेत, पण त्या होमिओपॅथीचा भाग नाहीत. त्यामुळे काय होतं, बॅकफ्लार रेमेडी ज्या आहेत त्या फक्त इमोशन्सवर काम करतात, म्हणजे भावनेवर काम करतात. आणि ज्या होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत त्या भावनेवर आणि फिजिकल म्हणजे शारीरिक सिम्पटमवर काम करतात. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर
आपल्याला होमिओपॅथी जेव्हा तुम्हाला सगळंच बरं व्हायचं आहे, ओव्हरऑल पॅकेजने बरं व्हायचं, तर होमिओपॅथी इज अ वंडरफुल सोल्युशन. पण मी स्वतः बॅकफ्लार कधी घेते, सपोज मी आज खूप टायर्ड आहे आणि तरी पण मला एक वर्कशॉप करायचं आहे, सो मला ती एनर्जी लेवल, इमोशनल लेवल पुशअप करायचं असेल तर आय यूज बॅकफ्लार. आणि माझा खूप विश्वास आहे बॅकफ्लार थेरपीवर. आणि आय गेट अ ट्रिमेंडस नाईस रिझल्ट. येस सर, मला कळलं ते. आणि तुम्ही माझ्यापेक्षा सिनियर प्रॅक्टिशनर आहात, त्यामुळे ॲक्च्युली थँक्यू सो मच फॉर कॉन्ट्रीब्युटिंग इन दिस सेशन. पण आय नो यू आर अ सिंगल डोस प्रिस्क्रायबर. होमिओपॅथ खूप जास्त हे असतात बरं का, सगळे होमिओपॅथ. म्हणजे मी स्वतः कधली ॲलोपॅथी घेत नाही. पण हां, आता महत्त्वाचा प्रश्न. मला पेशंटला तात्काळ ठेवायला आवडत नाही. मग सर्जिकल केसेस आहे, जर फ्रॅक्चर आहे तर मी अजिबात सांगणार नाही की होमिओपॅथीने बरं होईल. हां, जिथे तुम्हाला ॲलोपॅथी घ्यायची आहे तिथे घ्यायचीच आहे, आणि जिथे नाही घ्यायची तिथे मी सजेस्ट नाही करत, तर असा अट्टाहास नाही करत. सम मेडिसिन इन होमिओपॅथी लाईक कॅम्फर इज बेस्ड ऑन आयुर्वेदा. ॲक्च्युली सम नाही बरं का, आयुर्वेदा आणि होमिओपॅथी जसं मी म्हटलं की खूप सिमिलर जातात. होमिओपॅथीमध्ये प्लांट किंगडमपासून मेडिसिन आहेत, ॲनिमल किंगडमपासून मेडिसिन आहेत, मिनरल किंगडमपासून मेडिसिन आहे. सगळ्या सोर्समधनं मेडिसिन होमिओपॅथीमध्ये तयार होतात. सो कॅम्फर, मग आमच्याकडे अश्वगंधा पण आहे. होमिओपॅथीमध्ये अश्वगंधा आहे, आयुर्वेदमध्ये अश्वगंधा आहे. म्हणजे मेडिसिन सेमच आहे, फक्त औषध निर्माण तयार करण्याची पद्धती वेगळी आहे आणि द्यायची पद्धती वेगळी आहे. सो असं आहे. आर्सेनिकच्या गोळ्या इम्युनिटी वाढवण्यासाठी योग्य आहेत का? ऑफकोर्स योग्य आहे. आर्सेनिक अल्बमने काय केलं, तर आर्सेनिक अल्बममध्ये अशी लक्षणं आहेत जी की आपल्याला पॅन्डेमिकमध्ये आपल्या करोनाने जे दाखवतोय ते सगळी लक्षणं आर्सेनिक स्वतः मेडिसिनमध्ये आहेत, म्हणून आर्सेनिक दिलं गेलं. काही लोकांनी कॅम्फर पण घेतला असेल. सो या ज्या सगळ्या मेडिसिन आहेत ना, त्या लोकांवर आम्ही प्रयोग केलेले आहेत, आणि त्याच्यामुळे ते प्रूव्ह झाल्यामुळे आम्ही ते सांगितलं की आता आपल्याला इम्युनिटी वाढवायची. इम्युनिटी म्हणजे काय? सपोज तुम्हाला माहिती का, आपण सगळेच जण त्या विषाणूच्या आजूबाजूला आहोत, पण आपण सगळेच जण आजारी आहोत का? तर नाही. तर काही काही लोक, त्यांची प्रतिकार क्षमता कमी पडते लढायला, म्हणून ते त्या आजाराकडे गेले, पण त्यांना परत आणता येतं. कसं? तर आपण आर्सेनिक अल्बमचा डोस दिला, राईट. मग याच्या बाबतीत फक्त आर्सेनिकवर विसंबून राहायचं नाही आहे कोणी. सगळ्यांनी जे आपल्या डिस्टन्सिंगचे रूल्स आहेत ते पाळायचे आहेत, आणि प्लस आपल्याला आपला डाएट महत्त्वाचा आहे. हा, म्हणून आम्ही म्हणतो की आपली लाईफस्टाईल खूप मॅटर करते एखाद्या आजाराला. मी एक प्रश्न मिस केला तर मला तो दिसत नाही आहे, पण इज देअर एनी मेडिसिन फॉर ऑन मायग्रेन? येस, मायग्रेनसाठी मी जसं म्हटलं ना, मायग्रेन असू दे, डोकंदुखी असू दे, जे तुमच्या शरीरात आहे त्याच्या सगळ्यावर होमिओपॅथीचे उपचार आहेत. फक्त तुम्ही ती केस टेकिंग अचूक द्यायला पाहिजे. हाऊ फार द सायकोलॉजी ऑफ द पेशंट इज हँडल्ड बिफोर द ट्रीटमेंट बाय युअर प्रिस्क्राइब मेडिसिन? फर्स्ट ऑफ ऑल मॅम, आय वुड रिअली लाईक टू टेल यू दॅट psychology, I am not going to handle the psychology, but I'm going to see, I'm not going to give you the fish, but I'm going to teach you how, means fishing. ओके, हाऊ टू जस्ट डू दॅट फिशिंग. म्हणजे काय, तर मला तुम्हाला मासा हातात द्यायचा नाही, पण आपण मासेमारी शिकूयात. आणि त्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये मला एक तर तुमचं सायकोलॉजी कशी कळते, तर केस टेकिंगमध्ये सपोज आपण दोघेही मैत्रिणी आहोत, पण ना मला ना अंधारात गेल्यावर भीती वाटते, आणि काही काही लोकांना मे बी बोगद्यात गेल्यावर भीती वाटत असेल. तर दोघांच्या भीतीच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत, आणि आपलं रिॲक्शन, म्हणजे मी किंचाळून बोंबलत पळत असेल, पण काही काही लोक थंड होतात भीतीने. सो या रिॲक्शन आहे, आणि सायकोलॉजी सेज की लाईक हाऊ युअर बॉडी अँड माइंड इज रिॲक्टिंग टू पर्टिक्युलर सिच्युएशन इज नथिंग बट अ सायकोलॉजी. सो होमिओपॅथ मस्ट नो दॅट, आणि मग तो तुम्हाला त्याप्रमाणे हँडल करतो. आणि इन केस ऑफ माय प्रिस्क्रायबिंग, ऑफकोर्स मी ट्रेनिंगवर प्रचंड भर देते. म्हणजे पेशंटला खूप त्रास देते मी की हा होमवर्क आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, हा डाएट ठेवायचा आहे, सो दॅट वी गेट द रिझल्ट. आमच्या डोंबिवलीत एक डॉक्टर आहेत होमिओपॅथीचे, जे म्हणाले की काही फायदा होत नाही, काही गरज नाही. सी मॅम, ड्यू रिस्पेक्ट विथ दॅट डॉक्टर, त्यांचा अनुभव वेगळा असेल, माझा अनुभव वेगळा आहे. पण होमिओपॅथी कधीच फेल जात नाही. डॉक्टर फेल होतो, होमिओपॅथी फेल होत नाही. आणि आता ह्याचं तुम्हाला मी उदाहरण देते. तुम्ही एखाद्या ॲलोपॅथकडे गेलात ना, तर तुम्ही जर त्याचा गुण नाही आला तर तुम्ही म्हणता की डॉक्टर खराब आहे, डॉक्टर चांगला नाही. पण जर तुम्ही होमिओपॅथकडे गेला आणि होमिओपॅथीचा गुण नाही आला तर तुम्ही काय म्हणता, अरे त्या होमिओपॅथीमध्ये काही नाही आहे याला,
पण तुम्ही डॉक्टरकडे नाही आहेत. सो डॉक्टरचा फॉल्ट असू शकतो, होमिओपॅथीचा नसू शकतो. आणि मी उगीच बढावा देत नाही आहे होमिओपॅथीला. जिथे जिथे मला कळतं की इथे होमिओपॅथिक नाही करायची, तिथे मी पेशंटला सांगते की आपण आता दुसरीकडे, मी रेफर करते पेशंटला रादर. सो थँक्यू सो मच सर. And is there any suggestion for controlling migraine? Since from last 6 months my friend is suffering a lot. सर ॲक्च्युली मायग्रेन किंवा कुठलाही आजार जो असतो, 80% आजार हे सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिक म्हणजे मनाने शरीराकडे जाणारे, आणि दुसरे जे आजार असतात ते शरीराने मनाकडे येणारे. ओके. आणि काही असे आजार असतात, जसं आता मी गाडीच चालवते तर मला ॲक्सिडेंटच झालं, तर दॅट इज अ फ्रॅक्चर, दॅट इज अ प्युअर कोर फिजिओलॉजिकल पण असतात. ओके. सो किंवा फिजिकल डॅमेज असतात. तर या सगळ्यामध्ये तुमचे जे आहेत मित्र, तर त्यांची आजाराला प्रतिक्रिया देण्याची क्षमता आहे, त्याच्यावरून आपल्याला करावं लागेल. आणि दुसरं गोष्ट, येस, इम्पॉर्टंट पार्ट, तुमच्या मित्राला अजून एक सांगा, डोकेदुखीचे खूप प्रकार आहेत बरं का. आपण अर्ध शिशी म्हटलं की मायग्रेनवर येतो, पण तसं नसतं. नर्वस हेडेक असतात. तर आत्ता ज्यांना इन्सिक्युरिटी आहे, मे बी मला खूप आज कामाचा स्ट्रेस आहे, तर माझं डोकं दुखणं झालं, तर दॅट इज ड्यू टू माय थिंकिंग हॅबिट. आणि माझी जी भीती निर्माण करण्याची स्वतःची एवढी क्षमता आहे की माझं डोकं सुरू झालं दुखणं. मग मी कशावर काम केलं पाहिजे? मी माझ्या डोक्याला त्रास दिला पाहिजे का मी माझ्या विचारांवर काम केलं पाहिजे? एक. दुसरं म्हणजे विटॅमिन डेफिशियन्सीने डोकंदुखी होऊ शकते. त्याच्यानंतर मूड स्विंग्स होतात. मूड स्विंग्स आल्यावर डोकेदुखी होते. सो आधी आपल्याला आपल्या बॉडीला आणि आपल्या मनाला जे खाद्य देतोय ना, ते पोषक हवं. त्याच्यामुळे डाएटवर भर दिला जातो. आता शेवटचा क्वेश्चन घेऊयात. If is any difference in medicine effect like Indian company manufactured and German company manufactured? For me it is no difference sir. कारण जर्मन कंपनीमध्ये पण त्याच प्रोसेसने होमिओपॅथीचं एक बायबल आहे किंवा गीता आहे किंवा वंडरफुल सब्जेक्ट इट इज. आय जस्ट लव्ह दॅट सब्जेक्ट. दॅट इज कॉल्ड एज ऑर्गेनॉन. ऑर्गेनॉन इज अ फिलॉसॉफी ऑफ होमिओपॅथी. आम्हाला आमचे नियम आहेत, आम्ही नियमाबाह्य करत नाही. मग मी जर्मनीमध्ये जरी माझी फार्मसी टाकली तरी मला तेच नियम पाळायचे जे भारतात. आता व्यक्तिदोष असेल तर आय डोंट नो, पण आतापर्यंत मी इंडियन बेस्ड मेडिसिन वापरते आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. होमिओपॅथी नेवर फेल्स, राईट. परागजी, देर इज नो चेंज. ओके. एनी सर्जिकल ऑपरेशन कॅन बी अवॉइडेड बाय होमिओपॅथिक ट्रीटमेंट? वंडरफुल क्वेश्चन. आता सर्जिकल ऑपरेशनचा आजच विषय झाला बरं का. फॉर एक्झाम्पल, डेव्हिएटेड नेझल सेप्टम, हां, म्हणजे नाकाचं हाड काही काही लोकांचं वाढलेलं असतं आणि त्यांना सर्जरी सांगतात. तर अशा केसेसमध्ये बऱ्याचशा सर्जिकल केसेस थांबवता येतात कारण त्या होमिओपॅथीने क्युअर होतात. जसं मी म्हटलं, ॲक्सिडेंटल इंजुरीमध्ये मी नाही सांगणार की तुम्हाला मॅडम मी ना होमिओपॅथी देते, तुम्ही रॉड घालू नका, असं मी बावळटपणा कधीच करणार नाही. पण डेव्हिएटेड नेझल सेप्टम की ज्याने ना क्रोनिक पद्धतीने त्या लेवलला आपण आलो की आता सर्जरी काढून रिमूव्हच करायचं आहे, तर तेव्हा मात्र होमिओपॅथी खूप छान काम करते. मग अपेंडिक्सचं ऑपरेशन टाळता येतं योग्य स्टेजवर असेल तर. आता ते चेकअपनेच कळतं. जर का म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की आता ते अपेंडेक्टॉमी करायची नाही आहे, कारण ते फुटायला झालंय, तर मी आता उद्या जर पेशंट ट्रॉमामध्ये जाण्यापेक्षा आय जस्ट प्रिफर. पण त्याच्या आधी असं नाही आहे की सगळ्याची सुरुवात सर्जरीने करायची. इट डिपेंड्स ऑन द कंडिशन ऑफ द पेशंट अँड द होमिओपॅथ. ओके. So yes, now is there any question from your side or will end this session? आज मी माझी प्रार्थना घेतलेली आहे, तर माझ्यासाठी पण शांततेत होईल आणि मग मी ती प्रार्थना घेते आणि आपण थांबूयात, राईट. सो येस, काय झालं असेल हे? ओके. सो नाव, ओके. सो मला सगळ्यांना सांगायचं आहे की होमिओपॅथीमध्ये सगळ्या आजारांवर उपचार होतात. फक्त तुम्ही केस ॲक्यूट द्या आणि होमिओपॅथीविषयीचे गैरसमज जे असतील ते मला विचारा, राईट. आता त्या विचारांमध्ये मला कळलं नाही आहे हे काय आहे, पण हां, होमिओपॅथी लहान मुलांपासून गर्भवती बायकांपर्यंत सगळ्यांना चालते. वयोवर्ष काहीही असो, होमिओपॅथी सगळ्यांना चालते. फक्त आपल्याला काय करायचं आहे, तर होमिओपॅथीच्या विषयीचे गैरसमज मात्र काढायचे. तर ते गैरसमज आपले व्यक्तिदोष असतात, होमिओपॅथीचा त्याच्याशी काही संबंध नाही. सो विल टेक नाईस. माझी स्क्रीन दिसत नाही आणि मला कळत नाही आहे की मी तुम्हाला दिसते की नाही. फक्त कोणीतरी मेसेजमध्ये मला सांगा. आय डोंट नो हा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे की काय. पण लेट मी हँडल वन थिंग. ओके. सो मी छान प्रार्थना घेते आणि मला पण आता माझा दिवस संपतोय, तर
छान वाटेल. पाणी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन सूरज सा तेजस हो मेरा मन, मेरा मन चंदा सा शीतल हो मेरा मन, मेरा मन पानी सा निर्मल हो मेरा मन, मेरा मन धरती सा अविचल हो मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन, मेरा मन. थँक्यू सो मच. आणि डॉक्टर सर खूप खूप थँक्यू, तुम्ही जॉईन केलात. आणि ज्यांना ज्यांना अजून प्रश्न आहेत त्यांनी मला मेल करा. ॲक्च्युली बरं झालं मी दिसले नाही, कारण मला बऱ्याचदा असं वाटतं की चेहरा खूप डिस्ट्रॅक्ट करतो, त्याच्यापेक्षा जो कंटेंट आहे तो पोचला पाहिजे. सो आणि इमॅजिन लाईक प्लीज बिलीव्ह दॅट की होमिओपॅथी नैसर्गिक नियमांवर आहे. त्याच्यामुळे निसर्ग म्हणतो की राईट टाईमला राईट गोष्टी आपल्याकडे येतात, पण आपली कपॅसिटी आपण तयार करायची त्या ग्रहण करण्याची. आणि दुसरी गोष्ट, एनिथिंग एक्सेस इज लाईक अ पॉयझन. त्याच्यामुळे अशा गोष्टी अवॉइड करा ज्या तुम्ही अति करताय. शेवटी पीस ऑफ माइंड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि होमिओपॅथीचं अल्टिमेट सायन्स अँड होमिओपॅथीची डेफिनेशन माहिती आहे काय? इट इज अ आर्ट अँड सायन्स. आर्ट म्हणजे काय? टू पेशंटला घेणं किंवा पेशंटला समजून घेणं इज अ आर्ट. अँड व्हॉट इज सायन्स? सायन्स म्हणजे हे सगळे जे मेडिकल रूल्स आहेत, ॲनाटॉमी, फिलॉसॉफी, मेडिसिन. आणि बिलीव्ह मी, जे MBBS वाले शिकतात तेच आम्ही शिकलेलो असतो. त्यामुळे असं नाही आम्हाला माहिती नाही आहे, अशातला भाग नसतो आमच्या. फक्त त्यामुळे ना बरं झालं, आता हा विषय खूपच वाढतोय. आय जस्ट लव्ह होमिओपॅथी. त्याच्यामुळे होमिओपॅथीचा पहिला जो होमिओपॅथीची सुरुवात कोणी केली माहिती आहे? डॉक्टर हॅनेमॅन, जे स्वतः MBBS होते. आणि आमचं पुस्तकातलं पहिलं वाक्य आहे की फिजिशियन म्हणजे ही पॅथी कुणासाठी आहे? जे ऑलरेडी डॉक्टर आहेत आणि त्यांना जर का अजून छान रिझल्ट द्यायचे असेल तर त्यांनी होमिओपॅथी शिकावी. म्हणजे हे असं सायन्स आहे जिथे आम्हाला ऑलरेडी ॲनाटॉमी, फिजिओलॉजी विषयी माहिती असतं आणि आता आम्हाला अजून इफेक्ट द्यायचे आहेत, तर आम्ही होमिओपॅथीचा वापर करतो. सो थँक्यू सो मच फॉर बिंग विथ मी अँड स्टे सेफ, स्टे होम अँड बी नॅचरल. होमिओपॅथीचा अजून एक सिद्धांत आहे, होमिओपॅथी आणि लाईफ इज रिअली सिंकिंग. होमिओपॅथीचा अजून एक सिद्धांत आहे, तो असा आहे की वी बिलीव्ह ऑन अ नॅचरल सोर्सेस. वी आर अ नॅचरल बिंग. सो आपण सगळं नॅचरल फॉलो करायचं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. गुड नाईट.